हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना नमस्कार. जर तुम्ही यावर्षीचं एम-पी-एस-सी राज्यसेवेचे प्रीला टार्गेट करत असेल, तर तुम्हाला लक्षात येणार, की बघा एक असा सब्जेक्ट जो सर्वात जास्त स्कोरिंग आहे, तिथून तुम्ही मॅक्सिमम मार्क्स जो आहे तो स्कोर करू शकता. त्याचबरोबर एक असा सब्जेक्ट जो खूप जास्त ईझी आहे. एक लिमिटेड रिसोर्सेस दॅट इज इव्हन एक सिंगल सोर्स वापरल्यानेही आपल्याला जे आहे पूर्ण क्वेश्चन्स त्याचे आपण अटेम्प्ट करू शकतो. त्याचबरोबर एक असा सब्जेक्ट तो कमीतल्या कमी टाईममध्ये आपण पूर्ण कव्हर करू शकतो. तो आहे आपला सब्जेक्ट ऑफ इंडियन पॉलिटी. ठीक आहे. आता इंडियन पॉलिटी या सब्जेक्टला तर तुम्ही चांगल्याने प्रिपेअर करणार तर तुमचे अराउंड 30 मार्क्स तर डेफिनेटली परफेक्टली तुमचे येणारच. तर आता या व्हिडिओमध्ये पॉलिटी ॲज सच कसं डिस्कस करायचं त्याच्याबद्दल तर मी क्लॅरिटी देणारच आहे. आणि हे सर्व मला कुठून समजलं, कशा हिशोबाने मला स्कोरिंग का इम्पॉर्टंट आहे किंवा का बरं आपल्याला इझी म्हटलं जाते, हे मला समजलं आफ्टर ॲनालायझिंग द पी-वाय-क्यू. जेव्हा तुम्ही पी-वाय-क्यूला ॲनालाइज करणार तर दरवर्षी अराउंड 15 प्रश्न जे आहे नेहमी पॉलिटीमधून येतात आणि 15 प्रश्न म्हटलं तर आपले 30 मार्क्स तर डेफिनेटली याच्यातून आपण स्कोर करू शकतो जस्ट बाय रीडिंग वन सिंगल सोर्स. आणि पॉलिटी हा इतका इम्पॉर्टंट आहे, याच्यामुळे मी जी आपली 4 मंथ स्ट्रॅटेजी आहे त्याला पण आपण पॉलिटी या सब्जेक्टनी स्टार्ट करायला पाहिजे, ते मी तुम्हाला नेहमी सांगली आहे. आणि नेहमी तुम्हाला म्हणते की कुठेही 4 मंथ स्ट्रॅटेजी प्लॅन असो किंवा त्याच्या आधी कधी पण मी कधी प्लॅन सांगितले असेल, तिथे पण मी तुम्हाला म्हणते की पॉलिटी ॲज सब्जेक्टला स्टार्टिंगलाच कव्हर करा, बिकॉज इट इज अ इझी सब्जेक्ट, स्कोरिंग सब्जेक्ट, लिमिटेड रिसोर्सेस अँड इट कन्झ्युमर लेस टाईम. तर आता या व्हिडिओमध्ये असंच काय स्पेशल आहे, या व्हिडिओमध्ये आपण लास्ट 10 इयरच्या पी-वाय-क्यूचं ओव्हरव्ह्यू घेऊन त्याचं ट्रेंड काय राहिलं आहे पॉलिटी या विषयाचं, कशा हिशोबाने पॅटर्न आहे किंवा कशी सेट ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्याबद्दल आपण आयडिया घेऊ. त्याचबरोबर इसेन्शियल रिसोर्सेस जे आपल्याला पॉलिटीसाठी रेफर करायचे आहेत, जेव्हा आपण लक्ष्मीकांत ही रिसोर्स वाचणार आहोत तिथं त्याला 10 दिवसामध्ये आपण कसं कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. इव्हन सायमल्टेनियसली त्यांचं रिव्हिजन आणि ॲक्टिव्ह रिकॉल ही स्ट्रॅटेजी कशी यूज करू शकतो, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. त्याच्यानंतर लक्ष्मीकांतची नोट्स बनवायची आहेत की नाही, जर बनवायचे आहे तर कुठल्या टॉपिक्सचे बनवायचे आहेत, रिपीटेड थीम्स काय आलेले आहेत त्याच्याबद्दल पण क्लिअरली देणार. सो एंटायर व्हिडिओ चांगल्याने बघा आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे ती ट्राय करा की तुम्ही तो इम्प्लिमेंट करणार हे पुढच्या 10 दिवसात आणि पूर्ण जो तुमचा पॉलिटी हा सब्जेक्ट आहे त्याला कव्हर करणार. तर सर्वात आधी जे इम्पॉर्टंट होऊन जाते, आपण जर पूर्ण पहिले 6 वर्षाचं एक ॲनालिसिस घेतलं तर अराउंड 2019 to 2024 पर्यंत आणि इवन इफ वी इन्क्लूड 2025 धिस इयर वी नोटीस की अराउंड 15 क्वेश्चनची रेंज आलेली आहे. समोर मागे एखाद्या क्वेश्चनचं तर व्हेरिएशन राहणारच. ठीक आहे. पण मेजरली इतके नंबर ऑफ क्वेश्चन दरवर्षी आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर तेच आहे. पी-वाय-क्यूचं व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. तिथे एकदा तुम्ही बघून घेतले तर तुम्हाला नोटीस होणार की तितकेच नंबर ऑफ क्वेश्चन दरवर्षी विचारलेले आहेत. सो इन जनरल जर आपण फक्त हे 6 वर्षाचं बघितलं, 2025ला कन्सिडर नाहीही केलं तरी आपल्याला नोटीस होणार की अराउंड 82 प्रश्न आलेले आहेत. आणि जर आपण 25ला इन्क्लूड केलं तर आपल्याला नोटीस होणार अराउंड 100+ आपले जवळपास क्वेश्चन झालेले आहेत पॉलिटी सिंगल विषय म्हणून एव्हरेज 13 to 14 आणि जर मॅक्झिमम एंड बघितलं तर 15 क्वेश्चन दरवर्षी या सब्जेक्ट्समधून येतात. म्हणून या सब्जेक्टला चांगल्याने प्रायोरिटी करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आधी मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्याला सब्जेक्टला शिकायच्या आधी सर्वात आधी जाणून घ्यावं लागेल की प्रश्न कुठल्या पॅटर्ननी विचारले जातात. तर बघा तुम्हाला नोटीस होणार काही स्टॅटिक रिसोर्सेस किंवा काही स्टँडर्ड जे स्टॅटिक नोट्स असतात त्याच्यावरून प्रश्न विचारले जातात. मी एकदा तुम्हाला पी-वाय-क्यू बुकनी दाखवणार. ठीक आहे. बुकलेट शो करून तुम्हाला पूर्ण दाखवणार की कशा हिशोबाने प्रश्नाला फ्रेम केलेला आहे. जस्ट आता सध्यासाठी ऐकून घ्या की स्टॅटिक क्वेश्चन्स येतात ज्याच्यामध्ये आपल्याला फॅक्ट्स वगैरे विचारले जातात. इव्हन महाराष्ट्र स्पेसिफिक पण आपल्याला काही प्रश्न दिसून येणार, जसं की गव्हर्नर ऑफ महाराष्ट्रावर बरेचदा प्रश्न विचारलेला आहे. किंवा जर नवीन इलेक्शन झालं तर इलेक्शन झाल्यानंतर एखादं न्यू अपॉइंटमेंट झालं एखाद्या पोस्टमध्ये तर ते कोण आहे त्यांच्यावर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला फोकस करून पण प्रश्न विचारले जातात राज्यसेवेमध्ये. त्याचबरोबर पर्टिक्युलर आर्टिकल्सला पण फोकस करून विचारले जातात. एम-पी-एस-सी राज्यसेवाचे काही फेवरेट टॉपिक्स आहेत ज्याच्याबद्दल मी तुम्हाला क्लिअरिटी देते. ते जाणून घ्यायच्या आधी तुम्ही हे पण लक्षात घेऊन घ्या की काही कन्सेप्च्युअल आणि फिलॉसॉफिकल प्रश्न दॅट इज ज्युडिशियल रिव्ह्यू आणि कॉन्स्टिट्युशनलिझमवर पण काही प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये दिसून येतात. इव्हन मी जसं सांगितलं करंट अफेअर्सचे लिंकेजेस. ठीक आहे. एखादा इव्हेंट जर झालेला असेल करंट अफेअर्सचं, जसं की आपल्याला माहिती आहे काही टाईम आधी चीफ इलेक्शन कमिशनरचं दॅट इज इलेक्शन कमिशनर जो असतो त्याचं जे अपॉइंटमेंट कमिटी असते त्याच्यामध्ये काही चेंजेस आलेले होते, तर तो करंट अफेअरचा भाग होता आणि राज्यसेवेने प्रश्न हा विचारलेला आहे. तर याच्यातून तुम्हाला समजलं की महाराष्ट्र स्पेसिफिक करंट अफेअर्स नाही पण इन जनरल पॉलिटी स्पेसिफिक करंट अफेअरवर पण नोटीस करून किंवा फोकस करून जो आहे एम-पी-एस-सी राज्यसेवेमध्ये प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारले जातात. हे आपण प्रश्नांबद्दल बघितलं. आता मी तुम्हाला सांगते एक सिंगल रिसोर्स जी आपल्याला वापरायची आहे ती आहे लक्ष्मीकांत. आता काही मुलांकडे ही एडिशन असेल किंवा काही मुलांकडे ग्रीन कलरची बुक असेल किंवा ब्लू कलरची
प्रकारची बुक असेल. इट मीन्स काही मुलांकडे 6th एडिशन, 7th एडिशन असेल किंवा काही मुलांकडे 8th एडिशन जे आता लेटेस्ट अपलोड झालेलं आहे ते पण असू शकते. ठीक आहे, जेही बुक तुम्ही रेफर करत आहे त्यालाच रेफर करायचं. पण जर तुम्ही 6th एडिशन पर्यंतची बुक्स यूज करत असेल किंवा त्याच्या मागची बुक यूज करत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला जस्ट अपडेट करून घ्या. एखाद्या फ्रेंडकडून वगैरे पुस्तक घेऊन अपडेट करून घ्या तर लेटेस्ट इन्फॉर्मेशन, जसं की तुम्हाला माहिती आहे अँटी डिफेक्शन लॉमध्ये काही चेंज किंवा स्पीकर रिलेटेड काही चेंजेस किंवा आता जसं आपण बघितलं चीफ इलेक्शन कमिशनच्या अपॉइंटमेंट कमिटीमध्ये रिलेटेड चेंजेस, JNKचं जे चेंज झालं होतं, ठीक आहे, ॲब्रोगेशन, त्याचे काही रिलेटेड चेंजेस जुन्या पुस्तकामध्ये नसल्यामुळे त्याला जस्ट अपलोड किंवा आपण म्हणू शकतो अपडेट करून घ्या फ्रॉम युअर फ्रेंड रिसोर्स. ठीक आहे, हे झालं आपलं सिंगल रिसोर्स जे आपल्याला यूज करायचं आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला एकदा पूर्ण क्लॅरिटी देते की कुठल्या टॉपिकवरून किती प्रश्न विचारलेले आहेत आणि मग नंतर आपण बोलूया की प्रत्येक टॉपिकला किती दिवस अलॉट करायचे आहे. तर पॉलिटी या विषयाला जर बघितलं तर हिस्ट्री अँड फॉर्मेशन ऑफ अ कॉन्स्टिट्यूशनवरून अराउंड 10 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर फीचर्स ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन, काय फीचर्स आहे, कुठल्या कॉन्स्टिट्यूशन, आता आपल्याला माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन जे आहे इट इज अ बॉरोड डॉक्युमेंट. ठीक आहे, तर आपण कुठून बॉरो केलेलं आहे, कुठला पर्टिक्युलर प्रोव्हिजन ते आपल्याला माहीत पाहिजे. काय फीचर्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे ते आपल्याला एक्झॅक्ट माहिती राहायला पाहिजे. इव्हन कॉन्स्टिट्यूशन जेव्हा फॉर्म झाली होती या कॉन्स्टिट्यूशन बॉडी जेव्हा फॉर्म झाली होती तर फर्स्ट इलेक्शन कधी झालेलं होतं, पार्लमेंटमधलं फर्स्ट स्पीकर वगैरे कोण होतं. ठीक आहे, हे फर्स्ट वाले जे क्वेश्चन्स असतात त्याच्यावर पण MPSC फॅक्ट्स विचारतो, म्हणून ते थोडं चांगल्याने वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर प्रिॲम्बल, शेड्यूल्स आणि पार्ट्स आणि सिटिझनशिप अराउंड 15 प्रश्न आलेले आहेत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, शेड्यूल्स आपल्याला चांगल्याने करायचे, शेड्यूलची लिस्ट दिलेली आहे. इव्हन त्याचा एक शॉर्टकट पण असते प्रिपेअर करायचं, त्याच्यासाठी एक मी सेपरेट व्हिडिओ वगैरे एकदा घेऊन येणार. ठीक आहे, ते एंटायर आपले जे 12 शेड्यूल्स आहेत ते चांगल्याने करून घ्यायचे. सिटिझनशिपमधला डेट्स वगैरे लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे, डेट्सकडे लक्ष नाही द्यायचं. जे मेजर हायलाईट आहे, ठीक आहे, सिटिझनशिप ॲक्टबद्दल आणि इव्हन कॉन्स्टिट्यूशननी आपण कसं सिटिझनशिप ॲक्सेप्ट करू शकतो किंवा कोणत्या टाईममध्ये सिटिझनशिप ॲज सच टर्मिनेट होते, ते सर्व पॉईंट जस्ट लक्षात ठेवलं ते इनफ राहणार आहे. ॲज सच डेट्सवर MPSC फोकस करत नाही. लक्ष्मीकांत जर तुम्ही वाचणार त्या टाईमला तुम्हाला डेट्स दिसून येणार सिटिझनशिपमधले, त्याला थोडं इग्नोर केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर एक गोष्ट आहे की फंडामेंटल राईटवर अराउंड 10 प्रश्न आलेला आहे. इझी लेसन आहे आणि तेच आहे, हा आपल्याला मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण इम्पॉर्टंट होतो. इव्हन आपल्याला ओव्हरऑल AC असणार किंवा इथिक्स असेल, इव्हन तुमच्या ऑप्शनलच्या पण याच्यामध्ये काही हायलाइटेड पॉईंट ॲड करण्यासाठी फंडामेंटल राईट हा इम्पॉर्टंट लेसन होऊन जातो, म्हणून याला थोडं होलिस्टिक प्रिपेअर करायचं. ठीक आहे, मग आहे DPSP आणि फंडामेंटल ड्युटी. इझी लेसन आहे, 11 प्रश्न आलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट अँड बेसिक स्ट्रक्चरवरून 14 प्रश्न. केशवानंद भारती केस असेल किंवा बाकी सर्व जितके काही जजमेंट असणार, ठीक आहे, ते चांगल्याने वाचून घ्यायचे. इंटरस्टेट आणि सेंट्रल स्टेटवरून 10 प्रश्न आलेले आहेत. इमर्जन्सी प्रोव्हिजन ॲज सच जितके प्रश्न नाही आलेले आहेत, पण अराउंड 5 प्रश्न आपल्याला दिसून येतात. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट, ठीक आहे, पूर्ण त्यांचे जे काही पॉवर्स दिलेले आहेत त्याला पकडलं तर आपल्याला 11 प्रश्न दिसून येतात. नंतर आपलं PM आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर 2 प्रश्न आलेले आहेत, तितके काही प्रश्न याच्यावरून फोकस करत नाही. मग पार्लमेंट आणि पार्लमेंटची कमिटी 28 प्रश्न मेजर चंक आहे इथून विचारलेला. आता पार्लमेंटचं मी काय करते, तुम्हाला एकदा PYQ बुकमधून पूर्ण शोकेस करून देते की कशा हिशोबाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, ते मी 2-3 स्लाईड नंतर सांगणार आहे, त्याच्या आधी आपण पहिले ही लिस्ट कव्हर करून घेऊ. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टवरून अराउंड 3 प्रश्न आलेले आहेत. गव्हर्नरवर 6 प्रश्न, CM आणि स्टेट लेजिस्लेचरवर 8 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्टवर 8 प्रश्न आपल्याला दिसून येते. पंचायती राज सिस्टीम जो आहे तो आपल्याला लक्ष्मीकांतच्या व्यतिरिक्त थोडे ॲडिशनल पॉईंट्स जे आहेत पंचायती राज सिस्टीमचे ते करावे लागतात. तर तुम्हाला ऑनलाईन नोट्स कुठेही मिळून गेले जर पंचायती राज सिस्टीमचे तर ते एकदा रेफर करून घ्या. थोडा एक्स्ट्रा पॉईंट जो आहेत आपल्याला महाराष्ट्र राज्यसेवेचे आपण पेपर देत आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला पंचायती राज लेसन ॲज थोडं हायर एजने प्रिपेअर करावं लागते. ठीक आहे, ते एक पॉईंट लक्षात घ्या. आणि 18 प्रश्न आपल्याला दिसून आले आहेत अराउंड दिस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीमध्ये 16 क्वेश्चन आणि 18 क्वेश्चन. कुठले बॉडीज इम्पॉर्टंट आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल, सो व्हिडिओ चांगल्याने एंडपर्यंत बघा. ओके, तर अशा हिशोबाने आपल्याला एंटायर ट्रेंड आपण बघितलं पॉलिटीचं, हे सर्व पॉईंट्स आणि हे आपलं इतकं पॉईंट्स. आता आपण काय डिस्कस करणार आहोत, हाऊ टू रीड अ पॉलिटी बुक. आणि बघा, डे 1ला आपण स्टार्ट केलं तर डे 1ला काय करायचं, जे काही पार्ट शेड्यूल्स, कॉन्स्टिट्यूशनल मेकिंग आणि युनियन टेरिटरी सारखे जे बेसिक लेसन्स आहेत त्याला करायचे. बघा, इथे तुम्हाला चॅप्टरमध्ये काही डिफरंट दिसून येणार. तुमच्या बुकमध्ये काही डिफरंट चॅप्टर असेल, काही आपल्या बुकमध्ये काही डिफरंट असेल. ठीक आहे, तर जी आपल्याकडे 6th एडिशन आहे तर हे 6th एडिशनच्या अकॉर्डिंग हे लेसन्स ॲड केलेले आहेत. तर एकदा तुम्हाला मी दाखवून देते की 6th एडिशनला
पकडून हे बुक बनवलेले आहे. जर तुमच्याकडे दुसरे कोणते एडिशन असेल तर इथे मी तुम्ही तसं पण टॉपिक मेन्शन केलेलेच आहे, तर तुम्ही हे पण वापरू शकता. ओके. त्याचबरोबर लक्षात ठेवा, कधी पण तुम्ही एखाद्या टॉपिकला जेव्हा प्रिपेअर करता, ठीक आहे, तर त्या टॉपिकला प्रिपेअर करताना त्यांचे PYQ सोबतल्या सोबत प्रॅक्टिस करायची आणि डेली जर तुम्हाला कुठून टेस्ट पेपर्स मिळत असेल, ज्याला आपण म्हणतो ना एखाद्या टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केलं असेल, तर त्यांनी जर DPP प्रोव्हाइड करत असेल, दॅट इज डेली प्रॅक्टिस टेस्ट, ठीक आहे, तर त्याला तुम्ही अटेम्प्ट करू शकता आणि PYQ तसं तर तुम्हाला करायचंच आहे. ठीक आहे. तर आपलं पहिल्या दिवशी आपल्याला हे सर्व लेसन्सवर फोकस करायचे. दिस इज द स्टार्टिंग लेसन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड डे फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीज आणि FD. ठीक आहे. हे आपल्याला दिसून येतात. याला आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आता पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर याला आपल्याला सोबत करायचं आहे. का सोबत करायचं आहे? बिकॉज इट इज अ कंपॅरेटिव्ह बघा कसं असते, लक्ष्मीकांत वाचताना कंपॅरेटिव्ह वाचणं इम्पॉर्टंट होऊन जाते. ठीक आहे. असं नाही चालणार आहे तुम्ही पहिले पार्लमेंटचे पूर्ण लेसन वाचून घेतले, दॅट इज लेजिस्लेचर पूर्ण वाचलं सेंटरचं, मग सेंटरचे एक्झिक्युटिव्ह वगैरे वाचले आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टेटचं लेजिस्लेचर आणि स्टेटचं एक्झिक्युटिव्ह वाचणार, असं चालणार नाही. त्याच्याने तुमचे लिंकेजेस किंवा एक म्हणतो ना आपण रिटेन्शनसाठी हे थोडं डिफिकल्ट होऊन जाते. म्हणून काय करायचं, इथे तुम्ही जेव्हा स्टेट लेजिस्लेचर वाचत आहे तर साईडला तुम्हाला सेंटरचं लेजिस्लेचर वाचायचं. ठीक आहे. सपोज तुम्ही इथे सेंटरचा एक्झिक्युटिव्ह पार्ट डिस्कस करत आहे, तर इकडे तुमचं स्टेटचं एक्झिक्युटिव्ह पण सोबतच करायचं. ठीक आहे. करस्पॉन्डिंगली चालणार, तेव्हाच तुम्हाला बेनिफिट ठरेल. ठीक आहे. तर पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेशन एकदा मी तुम्हाला काय करते, एकदा दाखवून देते की कशा हिशोबाने MPSCने PYQs विचारलेले आहेत. ठीक आहे. बघ ही DKMPSCची बुकलेट आहे, तिथे मी तुम्हाला दाखवते की बघा MPSC काय करतो, रिपीटेड प्रश्न विचारतो किंवा रिपीटेड थीमवर प्रश्न विचारतो. जसं की आता तुम्हाला पॉवर्स ऑफ अ पार्लमेंट बघायचे असेल, तर हे बघा डिफेक्शनवर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघितलं पार्लमेंटरी पॉवरवर विचारलं की टॅक्स वगैरे इन्क्रीज डिक्रीज करू शकतात. रिपिटेशन परत बघायचं असेल, इथे 0 ओव्हरवर 2018ला पण प्रश्न आहे, 2023 मध्ये पण 0 ओव्हरवर प्रश्न आहे. स्पीकरवर बघा किती रिपीटेड नंबर ऑफ प्रश्न विचारले गेले आहेत. ठीक आहे. सो मी तुम्हाला जसं सांगत आहे ना, कधी पण एखादा टॉपिक वाचताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला PYQ बुक सोबत ठेवायची आहे. जर टॉपिक वाईज कॅटेगरायझेशन असेल तर ते तुम्हाला जास्त बेनिफिट ठरेल. तर टॉपिक प्रिपेअर करताना PYQ सोबत सॉल्व्ह करायचे त्या पर्टिक्युलर टॉपिकचे. हे इम्पॉर्टंट होऊन जाते. टॉपिकला प्रिपेअर करणे विथ PYQ हे तुमचं एक स्मार्ट स्ट्रॅटेजी राहणार आहे. सो प्लीज डू प्रिपेअर अ टॉपिक अँड PYQ सोबत. ओके. त्याचबरोबर इथं तुम्हाला परत बघायचं असेल तर इथं तुम्हाला नोटीस होणार की जसं की नोटीस पिरियडवर प्रश्न आहे. ठीक आहे. नोटीसवर प्रश्न आहे. इथे अनस्टेअर्ड क्वेश्चनवर प्रश्न आहे. ठीक आहे. आणि इथे पण परत सीट्स नाही, इकडे मी तुम्हाला दाखवणार. ठीक आहे. ओके. अशा हिशोबाने इथे तुम्हाला बघून आलं, आय थिंक येस मला म्हणायचं होतं. ओके, एक सेकंड. सीट्सवर प्रश्न आहे. इट मीन्स तुम्हाला दिसून आलं नोटिसेस, मोशन्स हे जे दिलेले आहेत, अनस्टेअर्ड क्वेश्चन, स्टेअर्ड क्वेश्चन याच्यावर MPSC नेहमी प्रश्न विचारतो. त्याचबरोबर तुम्हाला नोटीस होणार की बिल्सवर रिपीटेड प्रश्न विचारला. इथे बघा बिल्सवर प्रश्न इथे तुम्हाला दिसून आलं. परत तुम्हाला इथे बिल्सवर प्रश्न दिसून येणार, बिल्सवर प्रश्न. ठीक आहे. तर असे काही मेजर एरिया ऑफ फोकस आहे ज्याच्यावरून MPSC प्रश्न विचारतो. ते तुम्हाला माहित होणार PYQ. म्हणून PYQ बुक जर तुमच्याकडे टॉपिक वाईज असेल तर त्याला रेफर करा, ते तुम्हाला बेनिफिट ठरेल. तर एकदा मी तुम्हाला ते पण दाखवून दिलं. ओके. आणि तेच आहे की रिलेटिव्ह जो आहे अभ्यास करा, पार्लमेंट आणि स्टेट लेजिस्लेचर सोबत करायचं, दॅट इज स्टेटचं आणि सेंटरचं सोबत घेऊन चालायचं. त्याच्यानंतर डे नंबर 4 मध्ये आपल्याला प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर, PM, CM आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर सारखे लेसन्स करायचे आहे. त्याच्यानंतर डे 5 पार्ट 2 दॅट इज सिस्टम ऑफ अ गव्हर्नमेंट ॲज सच आपल्याला डिस्कस करायचे आहे. रेस्ट ऑफ द जितके काही इथे टॉपिक्स दिलेले आहेत, ठीक आहे, ते आपल्याला कव्हर करायचे आहे. त्याच्यानंतर आहे आपलं 6 दॅट इज ज्युडिशरी. आता बघा इथे 5th मध्ये काय आहे, दॅट इज जर तुम्हाला समजलं असेल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट, तर मी तर क्लिअरिटी देऊन देते तुम्हाला. ॲक्च्युली हे 5th मध्ये काय आहे, जे रेस्ट ऑफ द टॉपिक आहेत ना गव्हर्नमेंट लेजिस्लेचर रिलेटेड, ते सर्व आपल्याला हे 5th डे मध्ये कव्हर करायचे आहे. त्याच्यानंतर डे नंबर 6 मध्ये आपल्याला ज्युडिशरीला फोकस करायचे. ज्युडिशरीमध्ये आपलं सुप्रीम कोर्ट येणार, हायकोर्ट येणार, ट्रिब्युनल्स वगैरे सर्व येणार आहेत. आणि बाकी जे आपले एक्स्ट्रा ज्युडिशरी रिलेटेड कोर्ट्स आहेत, दॅट इज सबऑर्डिनेट कोर्ट्स वगैरे, ते सर्व आपल्याला डे नंबर 6 मध्ये करायचे आहे. डे नंबर 7 मध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक आणि ते सब टॉपिक आहे, जसं की फीचर्स, प्रिअम्बल, अमेंडमेंट, बेसिक स्ट्रक्चर्स, ठीक आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा ऑफिशियल लँग्वेज, ठीक आहे, असे जे काही लेसन्स आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत इथे डे नंबर 6 मध्ये. ओके. 7th मध्ये नंतर कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजवर MPSC प्रश्न विचारतो. त्याच्यामध्ये एक मेजर जो फोकस असतो तो असतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. याच्यावर नेहमी ते प्रश्न विचारले जातात. इव्हन नीती आयोग जो आहे तो प्रश्न, त्याच्यावर जरीही डायरेक्ट प्रश्न नाही विचारले तरी त्यांच्या थ्रू जे इंडेक्सेस वगैरे येतात त्याच्यावरून आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात. आणि मेजर फोकस जो असतो त्यांचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर असतो.
त्याचबरोबर काही जे आपले नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे ते जे आहे त्यांच्यावर पण नेहमी तो प्रश्न विचारतो. जसं की नॅशनल ह्युमन राईट कमिशन, इव्हन एखादं कमिशन आहे ती कधी बनली, बॅकवर्ड कमिशन वगैरे कधी बनली, त्यांचे डेट्स किंवा त्यांचे इयर्स जो आहे त्याच्यावर पण एमपीएससी फोकस करतो. ठीक आहे. इव्हन इयर्स तो सोडा, पण आर्टिकल्स जो आहे त्यांच्या आर्टिकल्सवर रिपीटेड बेसिसवर आपल्याला प्रश्न दिसून येतात, ते चांगल्याने करून घ्यायचे. त्याच्यानंतर डे नंबर 9वर डिसेंट्रलायझेशन, दॅट इज आपलं लोकल गव्हर्नमेंट, कॅबिनेट आणि पार्लमेंटरी कमिटी सारखे जे छोटे लेसन्स आहेत त्याला आपण डे नंबर 9ला कव्हर करायचं. आणि डे नंबर 10मध्ये आपले जे लास्टचे लेसन्स आहेत आपल्या लक्ष्मीकांतमध्ये ते करायचे. इलेक्शन, अँटी डिफेक्शन लॉ, हे सर्व जे टॉपिक्स आहेत ठीक आहे ते आपल्याला तिथे करायचं आहे. पॉलिटिकल पार्टीज वगैरे जे असतात ना, आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट वगैरे जे लेसन्स आहेत तिथे छोटे मोठे लेसन्स जे आहेत ते रिगार्डिंग इलेक्शन ते सर्व तिथून तुम्हाला कव्हर करायचे. अशा हिशोबाने आपण 10 दिवसात एंटायर लक्ष्मीकांत कव्हर करू शकतो. नोटेड, जर तुम्ही अराउंड रोजचे जे आहेत 10 तास, तर इट इज इन हायर रेंज, पण 8 ते 9 तास जर आहे इन्व्हेस्ट करायला रेडी असणार तर. ओके. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, आता इम्पॉर्टंट प्रश्न पडतो की नोट्स बनवायचे की काय लक्ष्मीकांतचे. तर बघा, इम्पॉर्टंट टॉपिक्सचे स्लो नोट्स बनावं लागेल, बिकॉज लक्ष्मीकांत ही अशी पुस्तक आहे ज्याच्यामध्ये पूर्ण जे पॉईंट्स दिलेले आहेत ते ऑलरेडी नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. ते सेपरेट ॲज सच नोट बनवायची गरज नाही आहे, कारण की नोट बनवल्याने तुमचा टाइम सेव्ह होणार. बघा ॲज सच बघा, टॉपिक्सचे नोट्स आपण कशाला बनवतो, रिव्हिजनला टाइम सेव्ह होण्यासाठी. ठीक आहे. पण तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की इम्पॉर्टंट टॉपिक्सचीच नोट बनवायचे. जरी टाइम सेव्ह होतो ठीक आहे, तर त्याचा अर्थ असं नाही की पूर्ण लक्ष्मीकांतचीच नोट्स बनवायला लागलेला. पूर्ण लक्ष्मीकांतची नोट्स नाही बनवायचे, फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्सचेच नोट्स बनवायचे. रिलेव्हंट आणि क्रिप्स नोट्सच राहायला पाहिजे. पार्ट्स आणि शेड्यूलचे तुम्ही निमॉनिक्स बनवू शकता. ठीक आहे, ते आपल्याला त्याचा एक सेपरेट नोट बनवू शकता. काही इम्पॉर्टंट आर्टिकल आणि काही इम्पॉर्टंट अमेंडमेंटची नोट्स बनवू शकता. त्याच्यानंतर कंपेरेटिव्ह मॉडेल ऑफ अ कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी. एक्झाम्पल बघा इथे, जसं मी इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, सर्वात आधी आता नोट्स बनवताय, इथे मी कॉन्स्टिट्यूशन नॉन कॉन्स्टिट्यूशनच्या आधी तुम्ही एकदा बघून घ्या. नोट्स आता तुम्हाला बनवायचे आहेत, तर कंपेरेटिव्ह नोट्स बनवायचे आहेत. तर कंपेरेटिव्ह नोट्स एक्झाम्पल बघा, हे आपली DKMPSCची जे क्रॅश कोर्स आम्ही रन करत आहोत, तर तिथं आम्ही बुकलेट वगैरे प्रोव्हाइड करते. त्याच्याच मी एक स्क्रीनशॉट तुम्हाला अवेलेबल करून दिला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आम्ही आमच्या नोट्समध्ये मुलांना पहिलेच प्रोव्हाइड केलं आहे की प्रेसिडेंट आणि गव्हर्नरचं तुम्हाला ओथ असेल किंवा बाकीची काही कंडिशन असेल ते तुम्ही डिफरन्सनी वाचणार, तर तुम्हाला चांगल्या टाईम, आपण म्हणू शकतो शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये लॉंगर रिटेन्शन होऊ शकणार. त्याच्यामुळे त्याला आम्ही कंपेरेटिव्हमध्ये दिलं. तसंच तुम्हाला बाकी सब्जेक्टचे पण दिसून येणार. जसं की इथे आपण बघू शकतो, कॉन्स्टिट्यूशन आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीसाठी मी एक सेपरेट नोट्स बनवले होते, सेपरेट. जसं की NHRC झालं, CIC झालं, CVC झालं, CBI झालं, लोकपाल झालं, त्याच्या कंपेरेटिव्ह एक नोट बनवलं आहे. तर हे एक 4-5 पेजाचं नोट्स आहे. ठीक आहे. समोर मागे तुम्ही बघितलं तर तुमचे 2 A4 साईज पेजेसमध्ये हे नोट्स कव्हर होऊन जाईल. तर तितकं केलं तरी ते इनफ राहणार आहे. त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट जजमेंट्स येतात, त्याच्यावर थोडं प्रश्न विचारतात. जसं की केशवानंद भारती इज इम्पॉर्टंट जजमेंट. ठीक आहे, ते तसेच जे आहे ते एका पेजमध्ये तुम्ही लिहून घेतले तरी ते मोर दॅन इनफ राहणार. ठीक आहे. तर अशा हिशोबाने नोट्स प्रत्येक वस्तूचे नाही बनवायचे आहेत. नोट्स फक्त काहीच वस्तूंचे बनायचे आहे. कंपेरेटिव्ह अनालिसिसवाले मेजरली फोकस करणारे आर्टिकल्स, पार्ट, शेड्यूल्स, अमेंडमेंट आणि काही इम्पॉर्टंट जजमेंट हे सर्व बनवून घ्यायचे आहे. ठीक आहे, हे आपलं झालं. तर अशा हिशोबाने आपण एंटायर पॉलिटीला होलिस्टिक वेनी 10 दिवसात कसं कंप्लीट करायचं, त्याचबरोबर पॉलिटीचे नोट्स कशा हिशोबाने बनवायचे, कुठले रिसोर्सेस वगैरे यूज करायचे, त्याचबरोबर आपल्याला PYQ कसं ॲनालिसिस करून काय काय इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते कसं ॲनालाइज करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. इव्हन तुम्हाला कुठल्या टॉपिकमधून किती प्रश्न आलेले आहेत त्याच्याबद्दल पण क्लॅरिटी दिली. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली प्लीज ड्रॉप समथिंग इन अ कमेंट, लाईक द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.